तुरीच्या दरात महिन्याभरात प्रति क्विंटल 2.5 ते 3 हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे। बाबरा येथील व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करत आहेत। कापूस आणि तूर संकटात। फुलंब्री तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे। अपेक्षेप्रमाणे दर वाढण्याऐवजी घट होत असून सध्या कापसाला प्रति क्विंटल 6,500 ते 7,000 रुपये दर मिळत आहे। तुरीच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर झाली आहे। एक महिन्यापूर्वी तुरीचे दर प्रति क्विंटल 9,400 रुपये होते, परंतु आता ते 6,500 ते 7,000वर आले आहे। परिणामी तुरीच्या बाजारभावात आवक घटली असून शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत। शेतकऱ्यांमध्ये नाराजगी देखील वाढली आहे। शेतकरी कापूस व तूर यापासून अपेक्षित उत्पादन मिळण्याच्या आशेने होते, परंतु दर कमी झाल्याने त्यांची निराशा झाली आहे। फुलंब्री बाजार समितीच्या निष्कर्षामुळे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। शासनाच्या हमीभावाची अंमलबजावणी आवश्यक आहे। तुरीसाठी 7,500 रुपये हमीभाव असूनही व्यापारी तो पाळत नाही, यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे। यंदा चांगले पीक असूनही दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद मावळला आहे। तुरीसह कापसाच्या कमी दरामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत। शासनाने या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढून हमीभावाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढतील।